टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। लातूर जिल्ह्यातल्या गोंदेगावचे शेतकरी आपल्या सोबत आहेत। गेल्या 12 वर्षांपासून ते लढतायत। शेतावर जाण्यासाठी त्यांना रस्ता पाहिजे। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातात, त्यानंतर तहसील कार्यालयात जातात, त्याचबरोबर तालुक्याचं जे काही कार्यालय आहे तिथे जातात। हा लढा गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे। 12 वर्ष कशी लोटली, अत्यंत हाल अपेष्टा सहन करत करत हे शेतकरी पुढे जात आहेत। ज्यांनी रस्ता अडवलाय त्यांना चोरून शेतावर जावं लागतं, पेरणी करावी लागते। हातातोंडाशी आलेला घास देखील घरापर्यंत नेता येत नाही, तिथेच सोडून जातो, खराब होतो। डोळ्या देखत पोटच्या मुलासारखं जोपासलेलं पीक जे आहे ते पूर्णपणे खराब होतं। अशाच स्थितीमध्ये हे शेतकरी या कार्यालयातून त्या कार्यालयात, त्या कार्यालयातून शेतावर, शेतावरून घरी अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये जगतायत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की सरकारी दप्तरामध्ये जो रस्ता अडकलाय तो नेमका सुटणार कधी आहे आणि या शेतकऱ्यांना ज्या हलपेष्टांना सामोरे जावं लागतंय त्यातून त्यांची सुटका होणार आहे का नाही। मला सांगा काय परिस्थिती झाली आहे तुमची? साहेब, गेलेल्या खरीप हंगामाचं पीक पूर्ण टोटल आजपर्यंत आणि रब्बी हंगामाचं पीक पूर्ण शेतात आत्ता सध्या पडून आहेत। जो शेतकरी आहे एवढा माजुरी पद्धतीचा शेतकरी आहे साहेब, ज्यानं आज म्हणतंय की माझे पूर्ण मंत्रिमंडळापर्यंत हात आहेत आणि 2 मिनिटात मी सुटू शकतो। आणि आमची अशी परिस्थिती आहे साहेब, जिथं आज जर स्थितीला गेलं तर नदी आडवी आहे। त्या नदीतून पूर्ण असं जवळजवळ 1-1.5 परस पाणी वाहत जाते। त्या पाण्यातून आम्हाला जाता येत नाही, डोक्यावर माल आणावा लागतोय। आणि हा शेतकरी एवढी पिळवणूक करायचा गेल्या 12 वर्षापासून आम्ही डोक्यावर पीक आणत आहोत। आणि या परिस्थितीसाठी प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्याकडे आणि तहसील कार्यालय, जिल्हाधिकाऱ्यालयावर आम्ही पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे, परंतु या प्रशासकीय अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारचं या गरीब शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची मदत होत नाही। म्हणून आम्ही या स्वरूपात प्रशासनाला जाग करण्याचं काम करत आहोत। आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळवून द्यावा अशी आमची प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती आहे। तहसीलदार आले होते शेतावर, पोलीस आले होते, मग काय झालं? तुम्ही 26 जानेवारीच्या दिवशी आंदोलनाचाही म्हणजे प्रयत्न केला होता, आत्मदहनाचा वगैरे? आम्हाला त्या प्रकरणात आंदोलनात होतो। मला त्या दिवशी पूर्ण झाक आली होती, मी शेतात पडलो होतो, मला उचलून दवाखान्यात नेलं आणि या शेतकऱ्यांना फक्त हातात गाजर दाखवून 15 दिवस रस्ता तयार करून देतो म्हणून फक्त खुला करून देतो असं लेखी आश्वासन करून तहसीलदारांनी यांना गाजर हातात दिलेला आहे। पुढची कुठलीच प्रक्रिया झालेली नाही आणि आता 4 तारखेला फक्त 300 मीटर एवढाच रस्ता तयार करून पुढच्या शेतकऱ्यांनी पूर्ण रस्ता अडवून ठेवलेला आहे। म्हणजे शेतावर जायला रस्ता नाही आणि शेतात गेलंच कोणत्या वेगळ्या पर्यायी रस्त्याने तर परत यायला देखील रस्ता नाही, अशा प्रकारची अवस्था आहे। काय अवस्था झाली आहे तुमची? मोठी गंभीर परिस्थिती आहे आमची। आज 12 वर्ष झालं, आज शेताला रस्ताच नाही जायला। आज गव्हाचं पीक तसंच आहे, हरभऱ्याचं तसंच आहे। रातव्यानं दुसऱ्याचे जनावर बैल आणून संध्याकाळी रातव्यानंच पेरायचं, दिवसा पेरायला दिसत आहे त्यांना, म्हणून आम्ही रातव्यानंच पेरून घ्यायचं। रात्री म्हणजे चोरून जावं लागतं शेतात? चोरून शेतात जाऊनच काम करावं लागते। दिवसा गेलं तर मग पुन्हा त्यांना दिसत आहे। पाहुण्याचे बैल आणून पेरलं होतं? हा, पाहुण्याची बैल आणून, कळंब तालुक्यातून बैल आणून पेरलं। मग रास झाल्यावर घरी नेता आलं का? आणखीन रास तिथेच आहे, अजून रानातच आहेत ते रास, तशीच आहे। तुमची काय अवस्था झाली? मशीन सुद्धा जाऊ देत नाही साधी। मशीन जरी गेली तरी संध्याकाळी 2-2 वाजेपर्यंत आम्हाला तिथं उपाशी राहावं लागतंय। मशीन तिथून बाहेर शेतकरी दुसरे काय करतात, तिथंच मशीन थांबव बांधावर, पुढे जर आला तर तुझा पाय तोडेल, असं करतात पूर्ण। 12-12 वाजेपर्यंत आम्हाला जागावं लागतंय रात्र। तुमची किती एकर जमीन आहे, काय लावलंय यावेळेला? मग सध्या काय नाही, आमच्या शेतात सध्या सोयाबीन, हरभरा आणि ज्वारी, हरभऱ्यामध्ये रवड टाकून ज्वारी टाकलेली। आता हरभऱ्याचं पीक बी तसंच जागेवर उभा आहे, ज्वारी कापून जागेवर ठेवले, कंस राहणार जायचं ते। अजून काय म्हणजे तहसीलदाराकडे गेलात, कलेक्टरकडे गेलात, काय झालं? काय होतं? फक्त कागदोपत्री तहसीलहून आपलं कलेक्टर ऑफिस कडून कागद जातात तहसीलला आणि तहसीलमधून फक्त तारखेवर या तारखेला तहसीलदार येतील, त्या तारखेला तहसीलदार येतील, या तारखेला नायब तहसीलदार येईल, फक्त तारखेवर तारखा दिल्या जातात, बाकी कुठलाच प्रश्न केला जात नाही साहेब। फक्त आम्हाला आश्वासन आणि दुसरं कुठल्याच प्रकारचं काय दिलं जात नाही। आम्हाला न्याय
पाहिजे साहेब, आम्हाला फक्त रस्ता पाहिजे. याला काय काय मागतात आम्ही? फक्त रस्ता मागतात आम्ही. कुठल्या प्रकारचं काही आम्हाला नको आहे. अल्पभूधारक शेतकरी आहेत, मागासवर्गीय शेतकरी आहेत. 1 एकर 2 एकर 2.5 एकर 3 एकर अशा जमिनी आहेत आणि त्यामधूनच पूर्ण कुटुंबाची उपजीविका चालते. आणि केवळ रस्त्यासाठी हे शेतकरी कलेक्टर ऑफिस, तहसील आणि जी काही कार्यालय आहेत त्या कार्यालयाकडं अक्षरशः 12 वर्षांपासून फिरतायत. पर्याय काही निघताना दिसत नाहीये. ही अवस्था पाहून शेतकऱ्यांची आता प्रशासन जागं होईल का, हा देखील प्रश्न आता पुन्हा पुन्हा उपस्थित राहतोय. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.